आधुनिकतेची कास धरून शेतकरी आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पन्न मिळवत आहेत। कापसासाठी बीटी अजित सीड्स वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अनुभव घेता येतो। उत्पन्नात दुप्पट वाढ तर होतेच, याबरोबर पाणी आणि खताचा खर्च देखील वाचतोय। अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथल्या सचिन रेपाळे यांनी मागील 3 वर्षांपासून अजित सीड्स वापरून लाखोंचा नफा मिळवलाय। नेवासा तालुक्यातील भरणेवाडीतील सचिन रेपाळे यांच्याकडे 27 एकर शेती आहे। या भागात पाण्याची परिस्थिती चांगली असल्यानं बहुतांश शेतकरी ऊसाचं पीक घेतात। रेपाळे देखील 10 ते 12 एकरवर ऊसाची लागवड करतात, परंतु मागच्या 5 वर्षांपासून ते काही क्षेत्रावर कापूस देखील लावत आहेत। सुरुवातीला 2 वर्ष त्यांना कापसातून पाहिजे असं उत्पन्न मिळालं नाही। मग 3 वर्षांपूर्वी त्यांनी अजित कंपनीचा बीटी कापूस लावला आणि त्यांना त्याच वर्षी दुप्पट उत्पादन मिळालं। कापूस साधारणपणे 5 वर्षापासून करतोय। सुरुवातीला कापसाचे इतर वाण वापरली त्यावेळेस कापसाचे उत्पन्न 12-13 क्विंटलपर्यंत भेटत होते। नंतर एक साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी आम्ही अजित 199 वाण लागवडीस सुरुवात केली। तेव्हापासून उत्पन्नात लक्षणीय बदल झाला आणि एकरी उत्पादन खूप वाढलेला असून तो साधारणपणे 20-22 क्विंटलपर्यंत सध्याला एकरी ॲव्हरेज पडतोय। तर या ॲव्हरेजमुळे आम्हाला आर्थिक फायदा पण झालेला आहे। पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पादन आणि अजित सीड्सचा वापर करून घेतलेल्या कापसाच्या उत्पादनात खूप मोठा फरक आहे। यापुढे आपण कापसाचं क्षेत्र वाढवणार असून अजित कंपनीचं बीटी कापूसच लावणार असल्याचं रेपाळे सांगतात। कापसाचे भाव पण चांगले भेटत असल्यामुळे आम्हाला आर्थिक नफा पण खूप चांगला होतोय। त्यामुळे आम्ही आता ऊस शेतीकडून हळूहळू आता कापूस शेतीकडे जास्त कल देण्याचा म्हणजे क्षेत्र वाढवण्याचा विचार करत आहोत। यावर्षी आम्ही जवळपास 12-13 एकरपर्यंत कपाशी लागवड करण्याचा विचार करत आहोत। घोडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत, परंतु अजित सीड्सच्या बीटी कापसामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत असून आता शेतकरी ऊसाकडून कापसाकडे वळत आहेत। आधी इथं ऊसाचं क्षेत्र जास्त होतं नगर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर लोक एक थोडं कपाशी करावं लागले आणि कपाशीत त्यांना एक लक्षणीय उत्पन्न मिळालं ऊसाच्या तुलनेमध्ये। आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या शेतावर जाऊन त्यांना पीक कीड रोग व खताचे मार्गदर्शन करत असतो आणि त्यामुळे त्यांना खूप फायदा होत असतो। कमी खर्चात कसं जास्तीत जास्त उत्पन्न देता येईल त्या हिशोबाने त्यांना आम्ही औषधे फवारणी वगैरे सांगत असतो। आणि अजितचं बीटी वापरल्यामुळं त्यांना खूप बदल झालेला आहे सर, उत्पन्न चांगलं वाढलेलं आहे त्यांचं। रेपाळे यांनी अजित सीड्सच्या माध्यमातून कापसाचं पीक घेतलं। कमी पाण्यात कमी रोगराई असलेलं आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारं अजित सीड्सचा बीटी कापूस शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतोय। लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर।